नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कडबा कुटी योजनेसाठी 50% अनुदानावर कसा अर्ज करायचा आहे, हा अर्ज कुठे करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत। कुठेही स्किप करू नका। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तर तुम्हाला क्रोमवर यायचे आहे। गुगलवर आल्याच्या नंतर महाडीबीटी फार्मर लॉगिनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी सुरुवातीला एक वेबसाईट येईल, या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हा फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण भरू शकता। एकच प्रोसेस आहे। तर या ठिकाणी तुम्हाला फार्मर आयडी लागणार आहे। फार्मर आयडी बंधनकारक आहे। फार्मर आयडी शिवाय या ठिकाणी महाडीबीटी पोर्टल हे लॉगिन होणार नाही। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा एक फार्मर आयडी टाकायचा आहे। फार्मर आयडी टाकल्याच्या नंतर OTP पाठवा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी खाली OTP टाकायचा आहे। OTP टाकून OTP तपासा या हिरव्या रंगाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला हा तुमचा डॅशबोर्ड दिसणार आहे। वैयक्तिक माहिती अपूर्ण असेल तर या ठिकाणी पूर्ण भरून घ्यायची आहे। घेतल्याच्या नंतर या ठिकाणी घटकासाठी अर्ज करा 2 नंबरच्या बटनावर क्लिक करायचं आहे। नंतर या ठिकाणी खूप सारे ऑप्शन दिसतील तुम्हाला। सुरुवातीला कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा या पिवळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आता खूप महत्त्वपूर्ण आहे, लक्ष देऊन पहा। मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य असं तुम्हाला निवडायचं आहे। निवडल्याच्या नंतर तपशीलमध्ये या ठिकाणी खूप सारे ऑप्शन आहेत, बैलचलित अवजारे, ट्रॅक्टर चलित अवजारे। तर आपल्याला आता कडबा कुटीसाठी निवडायचं आहे। तर कडबा कुटीमध्ये मनुष्यचलित अवजाऱ्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही या ठिकाणी फॉरेस्ट जर केलं तर या ठिकाणी हे चाप कटर येतात। काही जण या ठिकाणी खूप चूक करतात, कारण हे चाप कटर जे असतात हे हाताने फिरवायचे असतात। तर आपल्याला इंजनवरली पाहिजे, तर त्याच्यासाठी या ठिकाणी निवडायचे आहे ट्रॅक्टर पॉवर लेटर चलित अवजारे। निवडल्याच्या नंतर या ठिकाणी 20 HP पेक्षा कमी हे ऑप्शन निवडायचं आहे। या ठिकाणी नंतर फॉरेस्ट मेकॅनिझम हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 नंबरला कडबा कुटी 3 HP पेक्षा कमी असं दाखवत आहे। तर 3 HP पर्यंत तुम्ही घेऊ शकता। तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी मी पूर्व संमतीपत्र कृषी यंत्र या पूर्ण टर्म कंडिशन ॲक्सेप्ट करायच्या आहेत। या ठिकाणी थोडं रिफ्रेश झालेलं आहे आपल्याला पुन्हा। तर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा माहिती भरणार आहोत, तुमच्या लक्षात येईल। मुख्य घटकमध्ये कृषी यंत्राच्या अवजारासाठी खरेदीसाठी अर्थसहाय्य, तपशीलमध्ये ट्रॅक्टर पॉवर लिटर चलित अवजारे, या ठिकाणी 20 HP पेक्षा कमी आणि फॉरेस्ट, आणि या ठिकाणी कडबा कुटी निवडायचं आहे। टर्म कंडिशन तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि या ठिकाणी घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे। आपल्याला आणखी घटक निवडायचे असतील तर येस करा, नसेल तर नो करा। तर या ठिकाणी नो केल्याच्या नंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल। अर्ज अजून आपला पूर्ण सादर झालेला नाही। या ठिकाणी अर्ज सादर करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर पहा या बटनावर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर खाली तुम्हाला तुमचा अर्ज दाखवत आहे। तर या ठिकाणी योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील वर क्लिक करायचं आहे आणि पे ॲप्लिकेशन फॉर्म। तर या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायचं आहे 23.60 पैशाचं, म्हणजे 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट आहे। तर पेमेंट कसं करायचं आहे ते पहा। खूप जण विचारत होते पेमेंट कसं करायचं आहे। तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। एकदम सोपी पद्धत आहे पेमेंटची, बघून करा। आपण UPI ने पेमेंट करू शकतो, QR कोडने। या ठिकाणी QR कोडने एकदम सोपं जाईल। फोनपेवरून स्कॅन करायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे। अशा प्रकारे हा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही स्वतः घरी फॉर्म भरू शकता आणि पूर्ण प्रोसेस तुम्ही मोबाईलवर केली तरी पण चालेल, कारण कुठलीही काही अडचण येणार नाही। तर या ठिकाणी पेमेंट व्हायला थोडा वेळ लागत आहे। या ठिकाणी आपलं पेमेंट जे आहे ते झालेलं आहे। पेमेंट झाल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला एक रिसिप्ट भेटेल, पेमेंट सक्सेसफुल। या ठिकाणी ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर व्यवस्थित सगळी माहिती वाचून घ्या आणि हे तुमचा ॲप्लिकेशन ID आहे। ओके करा। ओके केल्याच्या नंतर याची तुम्ही प्रिंट काढू शकता, नसेल तर घटक इतिहास पहा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये आपण केलेला अर्ज
हे दाखवत आहे। या ठिकाणी लागू केलेले घटक याच्यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी खाली पाहू शकता तुम्हाला तुमचा अर्ज हा पूर्ण या ठिकाणी दाखवत आहे। आता या ठिकाणी पावती पहा, या ठिकाणी तुम्ही पावतीही काढून जपून ठेवू शकता। आता या ठिकाणी जो पहिल्यांदा अर्ज करेल त्यालाच प्राधान्य देण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे पहिल्यासारखं लॉटरी वगैरे काही राहिलेली नाही आता, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला लागून जाईल। अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।